विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आपण पाहत आहोत 11th CET एक्झामिनेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी राऊंड 4 आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 11वी प्रवेश पात्रता परीक्षा ही जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर सुद्धा काही प्रश्न विचारले जाणार आहेत. काही म्हणण्यापेक्षा 25 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या 25 मार्काची तयारी आपण या राऊंडच्या माध्यमातून करणार आहोत. आजचा हा चौथा राऊंड आहे आणि यामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजेच MCQs पाहणार आहोत. तर बघा पहिला प्रश्न काय आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट. अप टू विच एलिमेंट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव इज ॲप्लिकेबल. अप टू विच एलिमेंट्स न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव इज ॲप्लिकेबल. तर हा आहे पहिला प्रश्न. याच्यासाठी काही पर्याय आहेत आपल्याला पुढे दिलेले, त्या पर्यायामधून आपल्याला शोधून लिहायचं आहे. तर पर्याय येत आहेत, तुम्ही तयार राहा. बघा पर्याय कोणते आहेत ते काळजीपूर्वक. प्रश्न परत एकदा ऐका. अप टू विच एलिमेंट्स लॉ ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव इज ॲप्लिकेबल. अप टू विच एलिमेंट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव इज ॲप्लिकेबल. तर बघा काय होईल ते. ऑप्शन्स आहे कोबाल्ट, पोटॅशियम, कॅल्शियम आणि ऑक्सिजन. ऑप्शन कोणते आहे? ऑप्शन्स आर कोबाल्ट, पोटॅशियम, कॅल्शियम अँड ऑक्सिजन. तर या चार पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न काय होता? अप टू विच एलिमेंट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव इज ॲप्लिकेबल. अप टू विच एलिमेंट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव इज ॲप्लिकेबल. ऑप्शन्स आर कोबाल्ट, पोटॅशियम, कॅल्शियम अँड ऑक्सिजन. याचे उत्तर आपण शेवटी पाहणार आहोत. प्रश्न दुसरा, सेकंड क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी डज नॉट चेंज व्हाईल मूविंग डाउन द ग्रुप ऑफ मॉडर्न पेरियोडिक टेबल. Which of the following property does not change while moving down the group of modern periodic table. प्रश्न नीट समजून घ्या. Which of the following property does not change while moving down the group of modern periodic table. Moving down the group of modern periodic table. Which of the following property does not change while moving down the group of modern periodic table. आणि याच्यासाठी ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स आर, वी चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दिस. व्हॅलेन्सी, मेटॅलिक कॅरेक्टर, नंबर ऑफ सेल्स अँड ॲटॉमिक रेडियस. ऑप्शन परत एकदा आहे का? व्हॅलेन्सी, metallic character, number of cell and atomic radius. These are the options and we can choose correct option from this. तर या ठिकाणी जे ऑप्शन दिलेले आहे त्या ऑप्शनमधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी डज नॉट चेंज while moving down the group of modern periodic table. Options are valency, metallic character, number of cells and atomic radius. Second, third question. Next, which of the following have the largest atomic radius? Means picometer, PM. Question repeat now again. Which of the following have the largest atomic radius? PM means picometer. आपल्याला काय विचारलेलं आहे? Which of the following have the largest atomic radius? खालीलपैकी कोणत्या एलिमेंटचा रेडियस हा ॲटॉमिक रेडियस हा लार्जेस्ट आहे, जास्त आहे. Which of the following have the largest atomic radius? PM means picometer.
Options are rubidium Rb, lithium Li, cesium Cs, and sodium Na. Rb, Li, Cs or Na. Option repeat again. Rb, Li, Cs and Na. म्हणजेच रुबिडियम, लिथियम, सिजियम की सोडियम. या चार ऑप्शनपैकी योग्य पर्याय आपला निवडायचा आहे आणि उत्तर कंप्लीट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत MCQs डिपेंड अपॉन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर आधारित काही महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न आपण पाहत आहोत. त्यामधील येणारा दुसरा म्हणजेच नवीन प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स पोटॅशियम इज. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स पोटॅशियम विच इज के इज. आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगायचं आहे कोणाचं? पोटॅशियमचं. आणि त्याच्यासाठी पर्याय पण दिलेले आहेत. पर्याय मी सांगतो, लक्ष द्या. प्रश्न परत एकदा नीट ऐका, समजून घ्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स पोटॅशियम. की इज द पोटॅशियम. पर्याय बघा. एक 2881, सेकंड ऑप्शन 282, थर्ड ऑप्शन 2887 अँड फोर्थ ऑप्शन 287. पर्याय परत एकदा आहे का? पहिला पर्याय 2881, दुसरा पर्याय 2882, तिसरा पर्याय 2887, चौथा पर्याय 287. ऑप्शन्स आर 2881, 282, 2887 and 287. Which is the correct option? Question number 5. Which of the following elements would lose an electron easily? Question number 5. Which of the following elements would lose an electron easily? Which of the following elements would lose an electron easily? खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जे आहेत ते इलेक्ट्रॉन लूज करतात सोप्या पद्धतीने, किंवा ज्यांच्यापासून इलेक्ट्रॉन घेणे सोपे जाते, ज्यांना इलेक्ट्रॉन गमावणे सोपे जाते असं म्हणू आपण. लूज अँड इलेक्ट्रॉन इझिली. ऑप्शन्स आर सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. ऑप्शन आहेत Na, K, Ca आणि Mg. म्हणजेच सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यापैकी. Which of the following elements would lose an electron easily? ऑप्शन आहेत Na, K, Ca and Mg, मॅग्नेशियम. म्हणजेच सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम की मॅग्नेशियम यापैकी कोणता योग्य पर्याय आहे, करेक्ट आन्सर काय आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक हे सर्व जे प्रश्न आहेत ते क्वेश्चन बँक तयार करा एका वहीमध्ये आणि विषयानुसार ते लिहून घ्या उत्तरासहित, आणि त्यामध्ये जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा. बघूया पुढचा प्रश्न काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6. Which pair of the atomic number represents elements in the same group? Which pair of atomic number represent
elements in the same group. Which pair of atomic number represents element in the same group? एकाच ग्रुपमधले कोणत्या ॲटॉमिक नंबरच्या जोड्या आहेत की ते रिप्रेझेंट करतात, काय एलिमेंट रिप्रेझेंट करतात. विच पेअर ऑफ ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंट एलिमेंट इन द सेम ग्रुप. त्यासाठी पुढे समोर आपल्याला पेअर दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला शोधून करेक्ट पेअर कोणती आहे ते लिहायचं आहे. पहिलं आहे 6 12 म्हणजे 6 12 8 7 17 4 16 आणि 11 19. ऑप्शन्स बघा. प्रश्न होता विच पेअर ऑफ ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंट एलिमेंट इन द सेम ग्रुप. आणि पेअर आहेत, ॲटॉमिक पेअर आहेत 6 12 8 17 4 16 अँड 11 19. करेक्ट आन्सर काय आहे ते शोधायचं आहे. आपण सरतेशेवटी पाहणारच आहोत. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 7. डॅश 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 इज द लॉंग फॉर्म ऑफ periodic table. Dash 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 is the long form of periodic table. Periodic table चा लॉंग फॉर्म जो आपण अभ्यासलेला आहे ते काय आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, 4 ऑप्शन आहेत. या 4 पैकी एक योग्य पर्याय आपल्याला योग्य करेक्ट ऑप्शन करेक्ट आन्सर म्हणून निवडायचं आहे. Question repeat again. Question number 7. Dash 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 is the long form of periodic table. Long form of periodic table. Long form of periodic table. Option: Mendeleev's periodic table, Dobereiner treats, Newland's octaves and modern periodic table. हे 4 ऑप्शन आहेत आपल्याला. मेंडेलिव्हची आवर्त सारणी, डोबेनायरर चित्रिके, न्यूलँड्स ऑक्टेव्स अँड मॉडर्न पेरियोडिक टेबल. ऑप्शन परत एकदा आहे का. मॉडर्न मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल, डोबेनायरर ट्राइड्स, न्यूलँड्स ऑक्टेव्स अँड मॉडर्न पेरियोडिक टेबल. मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल एक पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन आहे डोबेरायनर ट्रीड्स. तिसरं ऑप्शन आहे न्यूलँड्स ऑक्टेव्स आणि शेवटचं चौथं ऑप्शन आहे मॉडर्न पेरियोडिक टेबल. या 4 ऑप्शनपैकी 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचे हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि CET मध्ये जास्तीत जास्त मार्क घ्या. बघा त्यानंतर येणारा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. क्वेश्चन नंबर 8. द ॲटॉमिक रेडियस एक्सप्रेस्ड इन युनिट डॅश डॅश डॅश. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन युनिट. म्हणजे ॲटॉमिक रेडियस मोजण्याचं एकक काय आहे, कशामध्ये मोजतात. जसं आपण लांबी सेंटीमीटरमध्ये मोजतो तसं ॲटॉमिक रेडियस एक्सप्रेस्ड इन युनिट कोणत्या युनिटमध्ये, कोणत्या एककामध्ये एक ते आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी पर्याय दिलेले आहेतच. आपल्याला त्या पर्यायामधून योग्य तो पर्याय कोणता आहे तो निवडायचा आणि उत्तरामध्ये लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत MCQs ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बहुपर्यायी प्रश्न विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरचे, जे की CET मध्ये विचारले जाणार आहेत 11वीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CET मध्ये. आणि ऑप्शन्स आहेत या प्रश्नाचे बघा. पिकोमीटर, मिलीमीटर, MM मीन्स मिलीमीटर, ओडोमीटर अँड नॅनोमीटर. पिकोमीटर, मिलीमीटर, ओडोमीटर अँड नॅनोमीटर यापैकी कोणता आहे
करेक्ट ऑप्शन ते आपल्याला शोधायचं आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन युनिट डॅश 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 आणि ऑप्शन आहेत पिकोमीटर, मिलीमीटर, ओडोमीटर अँड नॅनोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे. बघा, यानंतर येणारा शेवटचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 9. इफ द एलिमेंट्स इज हायली रिएक्टिव्ह इट हॅज ग्रेटर डॅश डॅश डॅश. इफ द एलिमेंट इज हायली रिएक्टिव्ह इट हॅज ग्रेटर डॅश डॅश डॅश. या डॅश डॅशचं उत्तर आपल्याला येणाऱ्या पर्यायामधून निवडायचं आहे. इफ द एलिमेंट इज हायली रिएक्टिव्ह इट हॅज ग्रेटर, काय ग्रेटर ते आपल्याला या येणाऱ्या पर्यायामधून निवडायचं. पर्याय आहेत ऑप्शन्स आर इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हिटी अँड निगेटिव्हिटी आणि नन. ऑप्शन्स रिपीट अगेन. इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हिटी अँड निगेटिव्हिटी अँड नन. या 4 ऑप्शनपैकी एक योग्य तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. निवडून तुम्ही लिहून ठेवा वहीमध्ये. आणि या व्हिडिओच्या शेवटी म्हणजेच आता येणारा ऑप्शनमध्ये आपल्याला हे ऑप्शन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी ते उत्तर देण्यात येईल प्रत्येक प्रश्नाचे पहिल्यापासून. आता या ठिकाणी आपण एकूण 9 प्रश्न पाहिलेले आहेत त्यांच्या पर्यायासहित, आणि त्यापैकी योग्य पर्याय कोणते आहेत ते आता आपण पाहूया. बघा, तुमचं उत्तर या उत्तराशी जुळते का, म्हणजे तुम्ही दिलेलं उत्तर हे करेक्ट आहे का. बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे कॅल्शियम, दुसरं व्हॅलेन्सी, तिसरं सीजीएम, चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे कॉन्फिगरेशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2881. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या 3, तिसऱ्या 2881, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या 8, तिसऱ्या 8 आणि चौथ्या 1 असं आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर. आन्सर ऑफ 5th क्वेश्चन सोडियम. 6व्याचं उत्तर आहे 11 आणि 19, 11 and 19. 7 आन्सर इज मॉडर्न पेरियोडिक टेबल. 8 आन्सर पिकोमीटर and 9 इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हिटी अँड निगेटिव्हिटी. उत्तर परत एकदा आहे का. क्वेश्चन नंबर 1 आन्सर कॅल्शियम, 2nd व्हॅलेन्सी, 3rd सीजीएम, 4th 2881, 5th Na म्हणजे सोडियम आणि 6th ऑप्शन रिपीट अगेन. 1st कॅल्शियम, 2nd व्हॅलेन्सी, 3rd सीजीएम, 4th 2881, 5th Na, 6th 1119, 7 modern periodic table, 8 picometer and 9 electron positivity and negativity. Thank you.